बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी लाडली बहीण योजना संदर्भात वक्तव्य केले असून 1500 रुपये मतदान न केल्यास परत घेईल अशी भाषा वापरल्याचा विरोधी पक्ष आता बोलू लागले असून या संदर्भात महिलांनी सुद्धा जिल्ह्याच्या अनेक भागात मोर्चे काढले असून जिल्हाधिकारी राजकमल चौक येथे निदर्शने केली आहे। तर या संदर्भात बडनेरा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे माजी आमदार धाने पाटील हे आक्रमक झाले असून त्यांनी या संदर्भात जनमत लाईव्ह न्यूजला माहिती दिली आहे। हे पैसे रवी राणाचे नसून शासनाचे आहे, आमचे आहे, टॅक्स मधले आहे असं म्हटलं असून त्या संदर्भात राजकारणासाठी काहीही करू नये असाही त्यांनी म्हटलेलं आहे। या संदर्भात त्यांनी विस्तृत माहिती दिली आहे। खरं म्हणजे शासकीय योजनेचा लाभ ज्या वेळेला नागरिकांना मिळतो त्यावेळेला तो कोणत्याही लोकप्रतिनिधीला परत घेण्याचा मुळीच अधिकार नसतो। तो शासकीय निर्णय असतो आणि शासकीय निर्णयानुसार तो पैसा मिळतो। कारण शेवटी जो पैसा तुम्ही कोणाला देता तो जनतेच्याच टॅक्समधून आलेला असतो, त्यामुळे त्यांचा त्याच्यावर अधिकार असतो। रवी राणा यांनी त्याच्यावर केलेलं वक्तव्य हे अतिशय बालिशपणाचं आहे। 15 वर्षे आमदार राहिलेल्या माणसाला अशा पद्धतीचं वक्तव्य करणं म्हणजे ते फार शर्मेची गोष्ट आहे। आणि निवडणुका जवळ आल्या, नवनीत राणाचा मागच्या निवडणुकीमध्ये लोकसभेचा पराभव झाला, त्यामुळं रवी राणा यांचं संतुलन बिघडलेलं आहे। याच्यातून प्रसिद्धी मिळणार नाही। त्याचं त्याच्यामागे काही राजकारण असेल तर मग ते घाणेरडं राजकारण म्हणायला पाहिजे। कारण तुमचं राजकारण निवडणुकीचं करत असताना जनतेला मदत त्यामध्ये ओढू नये आणि लोकांच्या योजनेवरती रेघोट्या मारू नये। जे पैसे मिळणार आहे ते जनतेचाच पैसा आहे, त्यामुळे त्याच्यावरती रवी राणाचा किंवा कुठल्याही लोकप्रतिनिधीचा प्रत्यक्ष अधिकार नाही आहे। जनमत लाईव्ह न्यूजसाठी अमरावतीमधून राजेश्वर घोरमाडे यांची रिपोर्ट।